नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नवीन सेशन स्टार्ट करणार आहोत 11वी सायन्स महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठी. आणि पहिला चॅप्टर आपण डिस्कस करणार आहोत द लिव्हिंग वर्ल्ड. हा 11वी बायोलॉजी मधला पहिला चॅप्टर आहे, ज्यामुळे आपण सुरुवात करूया या चॅप्टरने. नमस्कार, मी एके सर आणि तुमचं स्वागत करतो बायोकिरण या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीलाच ज्युनियर कॉलेज म्हटलं की भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये धस होतं की आता आपण शाळेमधून डायरेक्टली कॉलेजमध्ये आलोय आणि शाळेमधलं वातावरण आणि कॉलेजमधलं वातावरण थोडंसं डिफरन्स असेल. पण घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुम्हाला नक्की मदत करेल बायोलॉजी या विषयासाठी. आणि आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे, एक पूर्ण सिरीज आपण चालवणार आहे या बायोलॉजी या विषयासाठी, ज्यामध्ये प्रत्येक लाईन टू लाईन डिस्कशन असेल आपल्या स्टेट बोर्ड बुकचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला काहीही अवघड न वाटता जसं शाळेमध्ये शिक्षक शिकवतात तसंच कॉलेजच्या या ज्युनियर कॉलेजच्या फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला मी शिकवणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपं करून मी तुम्हाला समजून सांगणार आहे. त्याच्यामुळे रिलॅक्स राहा आणि अभ्यास करत राहा, समजून घ्या नवीन कन्सेप्ट. स्टार्ट करूया आपण ही नवीन सिरीज, ज्यामध्ये आपण डिस्कस करणार आहे फर्स्ट चॅप्टर द लिव्हिंग वर्ल्ड. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया, पूर्ण चॅप्टर डिस्कस करूया एकाच व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदाच एक लाईन इथे दिलेली आहे बघा. द प्लॅनेट अर्थ, आपली जी प्लॅनेट आहे, आपला जो ग्रह आहे, तर तो अर्थ म्हणजे पृथ्वी आहे. ओके. अँड इट इज मेड अप ऑफ, म्हणजे ही बनलेली आहे बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंटने. आता बायोटिक कंपोनंट म्हणजे काय बघा. ओके. बायोटिक कंपोनंट जे आहे, बायोटिक कंपोनंट म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे ज्यांच्यामध्ये काहीतरी जीव आहे, म्हणजे जे वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम सोबत इंटरॅक्शन करतात, जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, रिप्रोडक्शन करतात. पुढे बघूया आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय. तर बायोटिक फॅक्टर म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि अबायोटिक फॅक्टर, ओके, अबायोटिक फॅक्टर मीन्स नॉन लिव्हिंग. ठीक आहे, नॉन लिव्हिंग फॉर्म्स जे आहेत तर त्यांना म्हटलं जातं अबायोटिक फॅक्टर. सो आपली जी अर्थ आहे तर ती या दोन्ही गोष्टींनी मिळून बनलेली आहे, ज्याच्यामध्ये बायोटिक फॅक्टर अँड अबायोटिक फॅक्टर. द बायोटिक कंपोनंट्स आर ऑब्विसली लिव्हिंग बिंग्स, मी आताच तुम्हाला सांगितलं. तर क्वेश्चन येतो की लिव्हिंग म्हणायचं कोणाला. द क्वेश्चन इज वाय डू वेल कॉल देम लिव्हिंग अँड हाऊ डू वाय डिफर फ्रॉम नॉन लिव्हिंग. तो लिव्हिंग कुणाला म्हणायचं आणि नॉन लिव्हिंग पासून त्यांनाच डिफरन्स कसा असेल. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे हेच बघूया की लिव्हिंग काय आहे आणि नॉन लिव्हिंग काय. तर सुरुवातीला बघूया लिव्हिंग आपण कोणाला म्हणू शकतो. जिवंत ऑर्गॅनिझम म्हणजे जैविक घटक आपण कुणाला म्हणू शकतो. तर बघा, काही प्रिन्सिपल दिलेत, बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफचे काही बेसिक प्रिन्सिपल दिलेत, ज्यांच्यामध्ये हे बेसिक प्रिन्सिपल फॉलो होतील तर ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सिंपल आहे. तर बघूया काय दिले आपल्याला. द लिव्हिंग बिईंग वन्स प्रोड्यूस बॉर्न, बघा इथे खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे की ज्यांचं बॉर्न होतं म्हणजे ज्यांची बर्थ होते. ओके, ज्यांची बर्थ होते म्हणजे ज्यांचा जन्म होतो, तर ते आणि सर्व्हाइव्ह करण्यासाठी म्हणजे जगण्यासाठी जे संघर्ष करतात ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा, फॉर सर्व्हायव्हल इट नीड एनर्जी अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स. जगण्यासाठी संघर्ष करायचा म्हणजेच काय, तर जगण्यासाठी एनर्जी पाहिजे, ताकद पाहिजे. आणि ही ताकद मिळते कुणापासून, तर खूप साऱ्या केमिकल मॉलिक्युल पासून. आता मॉलिक्युल बनतो कसा बघा. फॉर एक्झाम्पल एक असतो ॲटम. ॲटम म्हणजे काय, तर एक स्मॉलेस्ट पार्टिकल जो परत डिवाइड होत शकत नाही, ज्याचे परत आपण तुकडे करू शकत नाही, इतका स्मॉल पार्टिकल, इतका छोटा पार्ट, ज्याला आपण म्हणतो ॲटम. आणि हे ॲटम दोन किंवा दोनपेक्षा जास्त ॲटम जेव्हा एकत्र येते तर त्यांच्यापासून बनतो मॉलिक्यूल. ओके, त्यांच्यापासून बनतो मॉलिक्यूल. आता मॉलिक्यूल जे आहेत तर ते मॉलिक्यूल जर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जर बनत असेल तर याच मॉलिक्यूल आपण बायोमॉलिक्युल्स पण म्हणू शकतो. आता असे खूप सारे बायोमॉलिक्युल्स जेव्हा एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा पार्ट बनवतात, सो ती असते सेल. याचा अर्थ खूप सारे लिव्हिंग बायोमॉलिक्युल्स एकत्र येऊन सेल बनवते. अँड सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ, जे की आपण 8वीच्या पुस्तकामध्ये शिकलेलो आहोत. म्हणजे जर एखादा ऑर्गॅनिझम जर बनवायचा असेल
तर आपल्याला सेल लागते. जसं की एखादी भिंत बांधायची असेल तर त्याच्यासाठी ब्रिक्स हवी असते, म्हणजे विटा हवे असतात आणि विटा एकमेकांवरती रचून आपण पूर्ण भिंत बांधतो. त्याचप्रमाणे एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम बनवायचा असेल, एखादा प्राणी बनवायचा असेल, एखादा अॅनिमल बनवायचा असेल तर किंवा प्लांट सुद्धा म्हणजे कुठलाही जैविक घटक बनवायचा असेल तर सेल एकमेकांवरती ठेवून त्याची पूर्ण बॉडी बनवली जाते आणि म्हणून सेललाच बिल्डिंग ब्लॉक ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं सुद्धा म्हटलं जातं. जसं एक भिंत बांधण्यासाठी आपल्याला ब्लॉक लागतो, एखादा बिल्डिंग बनवण्यासाठी एखादा ब्लॉक लागतो, तसंच आपल्याला एक ऑर्गॅनिझम बनवण्यासाठी सेल पाहिजे असते. ओके, पण ही सेलचं जर फंक्शन करायचं असेल तर या सेलच्या फंक्शन करण्यासाठी लागते एनर्जी. ओके, याला पाहिजे असते एनर्जी. आता एनर्जी मिळणार कशी? तुम्ही म्हणता सर आम्ही जेवण करतो मग त्याच्यातून आम्हाला एनर्जी मिळते, ताकद मिळते. बरोबर. बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही चपाती खाल्ली किंवा पोळी खाल्ली. ओके, चपाती खाल्ल्यानंतर तुम्ही काय करता? चावता. आता चपाती बनली कशापासून आहे? तर गव्हापासून बनलेली आहे. तर त्या गव्हामध्ये असतं जे गव्हाचं पीठ आहे तर त्याच्यापासून आपण पोळी बनवतो किंवा चपाती बनवतो. तर ती जी आहे तर त्याच्यामध्ये आहेत ते म्हणजे स्टार्च. काय त्याच्यामध्ये गव्हाच्या पोळीमध्ये काय स्टार्च. आता स्टार्च जर आपण स्ट्रक्चर काढायला गेलो तर खूप सारे ग्लुकोज मॉलिक्यूल एकत्र जॉईन केलेले आहेत बघा. इथे एक ग्लुकोज मॉलिक्यूल आहे. ओके, त्याच्यानंतर इथे एक बॉन्ड तो कनेक्ट आहे. त्याच्यानंतर परत इथे ग्लुकोज मॉलिक्यूल आहे. परत त्याला इथे कनेक्ट केलेलं आहे. परत इथे ग्लुकोज मॉलिक्यूल आहे. असे खूप सारे ग्लुकोज मॉलिक्यूल एकत्र आले की बनतं स्टार्च. मग आपण काय करतो? जे आपण पोळी खाल्ली आहे तर ती चावतो. चर्निंग मुवमेंट चालू असते. आपली दाताची जी गिरणी आहे तर ती चालू झालेली असते. त्याला बारीक चावतात. आपण त्याला चर्निंग म्हणतो. सो चर्निंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये सलाइवा मिक्स केली जाते. आता सलाइवा मिक्स झाल्यामुळे काय होतं, की हे जे बॉन्ड आहे तर हे बॉन्ड ब्रेक केले जातात. बघा पोळी जेव्हा खातो तेव्हा ती टेस्टलेस असते, पण ती जेव्हा जेव्हा तुम्ही जोपर्यंत चावत राहता तो नंतर ती गोड लागायला लागते. गोड का लागायला लागते? कारण ग्लुकोज सेपरेट होतो आणि ग्लुकोज जेव्हा सेपरेट होतो तेव्हा ग्लुकोज हा स्वीट टेस्टचा असतो आणि म्हणून आपल्याला स्वीट टेस्ट यायला लागते. आता स्वीट टेस्ट येते ते ग्लुकोजमुळे, म्हणजे आपल्याला स्टारचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये झालंय. म्हणजेच काय झालं, इथे बॉन्ड ब्रेक झाले आणि जेव्हा बॉन्ड ब्रेक होतात आणि त्याच्यापासून एनर्जी मिळते, सो त्या प्रोसेसला आपण म्हणतो कॅटाबॉलिझम. हे बघा इथे दिलंय. सो ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स नोन ॲज अ कॅटाबॉलिझम. पण जेव्हा परत आपल्या बॉडीमध्ये शिल्लक राहिलेली एनर्जी ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये स्टोअर केली जाते. आता ग्लायकोजनचा फॉर्म म्हणजेच काय तर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ऑफ कॉम्प्लेक्स चेन ऑफ ग्लुकोज. खूप साऱ्या ग्लुकोजच्या चेन जसं स्टार्च मध्ये असते तशाच खूप साऱ्या स्टार्चच्या कॉम्प्लेक्स आणखी कॉम्प्लेक्स चेन ग्लायकोजन मध्ये असतात. म्हणजे सिंपल एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 100 रुपयाचे सुट्टे पैसे आहेत, 1-1 रुपयाचे ठोकळे आहेत. ओके, आता हे 1-1 रुपयाचे ठोकळे जर तुम्हाला सेव्ह करायचे असेल, कुठेतरी स्टोअर करायचे असेल, तर तुम्ही 1-1 रुपयाचा ठोकळा स्टोअर कराल का? नाही. तुम्ही मार्केटमध्ये जाल, ते ठोकळे कोणाला तरी द्याल आणि त्यापैकी 100 रुपयाची एक नोट विकत घ्याल आणि ते चेंज जी आहे तर ते तुम्ही कुठेतरी स्टोअर कराल. सिंपल आहे. म्हणजे आपण जेव्हा स्टोरेज करायचं असतो तर जागा वाचवण्यासाठी आपण काय करतो? कॉम्प्लेक्स बनवतो. सेम सिच्युएशन जेव्हा एखादी एनर्जी स्टोअर करायची असेल तर त्याला कॉम्प्लेक्स बनवलं जातं, बॉन्ड फॉर्मेशन केलं जातं. पण बॉन्ड फॉर्मेशन करायचं असेल तर एनर्जी द्यावी लागते आणि एनर्जी खर्च करून म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये जावं लागलं, आपले पैसे द्यावे लागले, नंतर ते पैसे घ्यावे लागले. ओके, बंदी करून घ्यावे लागले म्हणजे आपली एनर्जी खर्च झाली. तसंच एखादा मॉलिक्यूल जर कॉम्प्लेक्स बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये बॉन्ड बनवावे लागतात आणि ते बॉन्ड्स बनवण्यासाठी एनर्जी लागते आणि त्याच प्रोसेसला म्हटलं जातं अनाबॉलिझम प्रोसेस. आता बघा दोन प्रोसेस आपण शिकलो, कॅटाबॉलिझम प्लस अनाबॉलिझम. ओके, कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम अशा दोन प्रोसेस शिकलो आपण. आता बघा कॅटाबॉलिझम जी आहे तर ती पॅसिव्ह प्रोसेस होती, म्हणजे याच्यामध्ये बाहेरून एनर्जी द्यायची गरज पडली का? नाही. मात्र अनाबॉलिझम जी आहे तर ती ऍक्टिव्ह प्रोसेस आहे, कारण याला बाहेरून एनर्जी द्यावी लागली तेव्हा बॉन्ड बनले. कॅटाबॉलिझम मधून एनर्जी रिलीज झाली, मात्र अनाबॉलिझम मध्ये एनर्जी खर्च झाली. इट रिक्वायर्ड एनर्जी आणि या दोन्ही प्रोसेसला मिळून एकत्रपणे म्हटलं तर मेटाबॉलिझम. ओके, याचा अर्थ एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेव्हा त्याला सर्व्हाइव्ह करायचं असतं तर त्याला मेटाबॉलिझमची गरज असते. मराठीमध्ये त्यालाच आपण चयापचय अभिक्रिया असं म्हणतो.
त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर पुढे दिलंय बघा, दुसरा सेकंड प्रिन्सिपल दिलाय, फ्रॉम बर्थ ऑनवर्ड्स ऑर्गॅनिझम शो टेंडन्सी टू ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. तो नेक्स्ट काय दिलंय तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता ग्रोथ म्हणजे काय तर इरिव्हर्सिबल चेंज ऑफ लाईफ म्हणजे ग्रोथ. आता इरिव्हर्सिबल चेंज का म्हटलं, असं कधी ऐकलंय का तुम्ही की एखादा 4 फूट वाढला होता आणि त्याला खायला कमी मिळालं मग तो परत 3 फुटाचा झाला? नाही होत ना. का? कारण ग्रोथ हे जे आहे तर ते इरिव्हर्सिबल चेंज आहे. म्हणजे एकदा तुम्ही वाढलाय त्याच्यानंतर परत हाईट कमी नाही होणार. किंवा एखादं झाड वाढलंय 10 फुटाचं झालं परत ते 5 फुटाचं होणार नाही. हा, जर आपण जर कट केलं त्याला तर ते होईल, बट नॅचरली ते होणार नाही. ओके, सो ग्रोथ ही इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. डेव्हलपमेंट मात्र रिव्हर्सिबल असू शकतं. ओके, सो दिस ग्रोथ इज वेल orchestrated process. You might have observed sand mount builders grow. This growth is may form within and hence these are not living beings. तो याला मात्र एक्सेप्शन आहे. जसं की फॉर एक्झाम्पल एखादा माउंटन असेल जो दरवर्षी वाढतो, जसं आपण म्हणतो की हिमालयाची जी हाईट आहे ती दरवर्षी वाढते, पण याचा अर्थ तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाही होऊ शकत. सो हे पण एक एक्सेप्शन आहे माउंटन, की जे दरवर्षी वाढतंय बट इट इज नॉट अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. देन पुढे बघूया. सो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट अ प्रोसेस विच हॅव अनलिमिटेड टाइप स्पॅन. आता काही ऑर्गॅनिझम मध्ये ग्रोथ शेवटपर्यंत वाढते, जोपर्यंत डेथ होत नाही तोपर्यंत. सो त्याला म्हटलं तर इनडेफिनेट ग्रोथ, जसं की प्लांट मध्ये होतं. मात्र काही ऑर्गॅनिझम मध्ये असे असतात की ज्यांच्यामध्ये काही साठी ग्रोथ होते आणि त्याच्यानंतर ग्रोथ थांबते, जसं की ह्युमन मध्ये वयाच्या 18 वर्षापर्यंत किंवा 21 वर्षापर्यंत ग्रोथ होत असते आणि त्याच्यानंतर हाईट इन्क्रीज होण्याचं प्रमाण जे आहे तर ते स्टॉप होतं. ठराविक वेळापर्यंत आपल्यामध्ये ग्रोथ होते आणि नंतर ग्रोथ होत नाही, आणि अशाला म्हटलं तर डेफिनाइट ग्रोथ. ओके, सो ऍट सर्टन पॉइंट ऑफ टाइम द मॉलिक्युल्स ऑर्गन सिस्टीम बीइंग्स द लूज देअर इफेक्टिव्ह वर्किंग अँड बिकम ओल्ड. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, एजिंग. ओके, जेव्हा सेल डिव्हिजनचा रेट कमी होतो आणि सेल डेथ रेट वाढतो तेव्हा त्याला म्हटलं जातं एजिंग. सो एजिंग हे सुद्धा एक बेसिक प्रिन्सिपल आहे एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. देन लाईफ हॅज टू कंटिन्यू, हेन्स द ऑर्गॅनिझम ट्राईज टू प्रोसेस यंग वन्स लाईक इट सेल्फ. सो प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याच्यासारख्याच नवीन ऑस्प्रिंगला बर्थ देण्याचं काम करतो आणि याच प्रोसेसला म्हटलं तर रिप्रोडक्शन. सो रिप्रोडक्शन दोन प्रकारे असू शकतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शन असेल. जेव्हा आपण 12वीला जाऊ तर तेव्हा 12वीच्या सिलेबसमध्ये आपल्याला 2 चॅप्टर आहेत, रिप्रोडक्शन इन प्लांट्स अँड रिप्रोडक्शन इन अॅनिमल्स. सो तिथे आपण डिटेलमध्ये डिस्कस करू सेक्शुअल रिप्रोडक्शन असेक्शुअल रिप्रोडक्शन काय आहे ते. पण आता तुम्हाला माहिती पाहिजे की रिप्रोडक्शन हे सुद्धा एक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं बेसिक कॅरेक्टर आहे. बट इथे सुद्धा एक्सेप्शन आहे. काय तर बघा, म्युल्स. म्युल्स बनतो कसा तर बघा, डॉंकी अँड हॉर्स या दोघांचं मेटिंग केल्यानंतर म्यूल बनतो. आपण त्याला मराठीमध्ये आपलं खेचर म्हणतो. आता खेचर तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, बट इट इज द स्टराईल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हा स्टराईल आहे, म्हणजे हा त्याच्यासारख्याच न्यू यंग वन्सला बर्थ देऊ शकत नाही. मग आपण तर म्हटलंय की जे रिप्रोडक्शन करतात तर तेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. मग म्यूल हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाही आहे का तर आहे. बट यामध्ये हे एक्सेप्शन आहे की स्टराईल वर्कर्स किंवा हनी मध्ये असेल बघा. हनी मध्ये 3 प्रकारच्या बीज असतात. काही मेल असतात ज्याला ड्रोन म्हणतो आपण, एक क्वीन असते जी फर्टाईल फिमेल असते, आणि तिसरी जी असते तर ती वर्कर जी स्टराईल फिमेल असते. सो ती सुद्धा स्टराईल आहे. म्हणजे काय तर काही ऑर्गॅनिझम असे आहेत की जे स्टराईल आहेत मात्र लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. सो आपण रिप्रोडक्शनच्या बेसिसवरती सुद्धा लाईफ किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे ठरवू शकत नाही. सो नेक्स्ट दिलंय परत प्रिन्सिपल एक, ऍज द बॉडी लॉसेस इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम. सो काही ऑर्गॅनिझम मध्ये मात्र काय होतं तर मेटाबॉलिझमचे जे फंक्शन आहे तर ते लूज होत जात, आणि तेव्हा मात्र ऑर्गॅनिझम काय होतो डेड होतो. ऑर्गॅनिझम काय होतो डेड होतो. एनी लिव्हिंग बिंग रिस्पॉन्ड टू थर्मल, केमिकल अँड बायोलॉजिकल चेंजेस इन द सराउंडिंग. जेव्हा बघा आपल्याला खूप जास्त गरम झालं आपण फॅन चालू करतो किंवा एसी लावतो,
आपल्याला जास्त थंड वाटायला लागला, आपण फॅन बंद करतो, एसी बंद करतो, किंवा आपण गरम कपडे घालतो, स्वेटर घालतो, जर्किंग घालतो. म्हणजे काय, तर आपण आपल्याला कळतं की बाहेरचं टेम्परेचर कसं आहे किंवा थंड वातावरण किती आहे. सो याला म्हटलं तर कॉन्सियसनेस. सो प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडे कॉन्सियसनेस सुद्धा असतो. आता हे सगळे कॅरेक्टर स्टडी केले, मग आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम नक्की कोणाला म्हणायचं, कुठलं कॅरेक्टर असलेलं? कारण सगळ्यांकडे काही सगळेच कॅरेक्टर असतील असं नाही. प्रत्येक गोष्टीसाठी एक्सेप्शन आहेच. बायोलॉजीमध्ये मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की ऑलवेज हा वर्ड खूप कमी वेळेस वापरला जातो बायोलॉजीमध्ये. सो मग पुढे सांगितलं, देअर इज इमेन्स डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये खूप जास्त बायोडायव्हर्सिटी आहे, खूप जास्त व्हॅरिएशन आहे. सिन्स टाइम इमोरियल, व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आर लिव्हिंग टुगेदर ऑन द अर्थ. तो अर्थ मध्ये खूप सारे ऑर्गॅनिझम एकत्र राहतात. इन ऑर्डर टू अंडरस्टँड द इंटर रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजेच काय, तर खूप साऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालाय की ते एकत्र राहतात, आणि त्याचबरोबर ते शेजारी असलेल्या म्हणजे त्यांच्या सराउंडिंगला असलेल्या इन्व्हायरमेंट सोबत पण राहतात. सो ॲज वेल ॲज बिटवीन टू लिव्हिंग बीइंग्स or groups, systematic study of these is essential. So this data is important for various industries and agriculture. आणि याच्यावरूनच खूप साऱ्या ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीज किंवा बाकीच्या इंडस्ट्री तयार झालेल्या आहेत. सो इसेन्शियल लॅबोरेटरीज अँड फील्ड स्टडीज in order to identify and classify the organisms from strong basis for meaningful use of the collected data. सो आपल्याला असा डेटा पण कलेक्ट करायचा आहे की ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचा रिसर्च करू शकतो किंवा नवीन नवीन ऑर्गॅनिझम ओळखू शकतो, त्यांचं क्लासिफिकेशन करू शकतो, त्यांचं कॅरेक्टरायझेशन करू शकतो, त्यांचं आयडेंटिफिकेशन करू शकतो, आणि आपल्याला पाहिजे असलेला यूज आपण करून घेऊ शकतो त्यांच्यापासून. ओके, सो इफ वी नीड टू स्टडी दिस डायव्हर्सिटी, जर आपल्याला ही डायव्हर्सिटी जर स्टडी करायची असेल ऑर्गॅनिझमची, तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील, आणि त्या गोष्टींनाच म्हटलं तर टॅक्झॉनॉमिकल एड्स. आता टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, पहिली गोष्ट तर टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, तर टॅक्झॉनॉमी म्हणजे ओके, टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, तर तीन गोष्टी आपण टॅक्झॉनॉमी मध्ये स्टडी करतो. काय, तर आयडेंटिफिकेशन, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर अँड क्लासिफिकेशन. ओके, आता बघा थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगतो. आयडेंटिफिकेशन म्हणजे नक्की बघा, तुम्ही आता नवीन नवीन कॉलेजमध्ये आलेला असाल, आता तुम्ही सगळे मित्र जे काही ओळखीचे असेल तर ते एकत्र बसलात, पण बसलेले असताना सपोज क्लासमध्ये अचानक एखादी सुंदर मुलगी आली, सगळे विद्यार्थ्यांचं लक्ष तिच्याकडे जातं. आता तुम्ही तिला ऑब्झर्व करायला लागलात, म्हणजे तिचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर, तिचे एक्सटर्नल कॅरेक्टर बघायला लागलात. बघितल्यानंतर तुम्ही फर्स्टली आयडेंटिफाय केलं की ती एक मुलगी आहे. आता मुलगी नंतर ती सुंदर दिसते, सो आणखीन एक कॅरेक्टर अनालिसिस केलं की ब्युटिफुल गर्ल, सुंदर मुलगी. त्याच्यानंतर पुढे तुम्ही तिला ऑब्झर्व करायला लागलात, आणि तुमच्या मनामध्ये एक उत्सुकता तयार झाली की आता तिचं नाव काय असेल. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा काय केलं, तिचं आयडेंटिफिकेशन केलं, नंतर तिचं नाव माहिती करून घ्यायला लागलात. जर कुणाला माहिती असेल तर तुम्ही त्याला विचारलं, जर माहित नसेल तर तुम्ही तुमच्याकडचं काहीतरी नाव देता. म्हणजे तुम्ही काय केलं, त्याचं नॉमेनक्लेचर केलं. आता मात्र तुम्ही ऑब्झर्व करायला लागला तिचे कॅरेक्टर, ती बोलते कशी, बसते कशी, हुशार आहे का, म्हणजे तुम्ही त्याचं कॅरेक्टरायझेशन करायला स्टार्ट केलं, आणि आता तुम्ही तिला एका वेगळ्या कॅटेगरीमध्ये ठेवलं, म्हणजे ॲटिट्यूड गर्ल किंवा क्लेवर गर्ल, वेगवेगळ्या नावाने. आता ते प्रत्येकाला तुम्हाला माहिती, मी प्रत्येक गोष्ट सांगत नाही. सो एखाद्या मुलगी जशी क्लासमध्ये आली आणि तुम्ही या तीन गोष्टी तिच्या स्टडी केल्या, आयडेंटिफिकेशन केलं, नॉमेनक्लेचर केलं, क्लासिफिकेशन केलं, म्हणजेच काय, तर तुम्ही त्या मुलीची टॅक्झॉनॉमी स्टडी केली. असंच जंगलामध्ये तुम्ही फिरत असताना जर एखादं नवीन प्लांट तुम्हाला मिळालं, तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरवरून त्याचं आयडेंटिफिकेशन करता. नंतर तुम्ही त्याचं नॉमेनक्लेचर एक तर लिटरेचरमध्ये असेल तर शोधता, नाही तर तुम्ही स्वतःचं नाव पण लिहू शकता. पुढच्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल हे नॉमेनक्लेचर काय ते.
नंतर तुम्ही त्याला क्लासिफाय करता आणि वेगळ्या कॅटेगरीमध्ये ठेवता. पुढचं बायोलॉजिकल क्लासिफिकेशन नावाचा एक चॅप्टर आहे आपल्याला 2 नंबरचा. सो त्यामध्ये आपण हे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. सो आता समजलं तर चांगलंच आहे, नाही समजलं तर टेन्शन घेऊ नका, पुढच्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये समजेल. आणि हे स्टडी करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे टूल्स पाहिजे, ज्याच्यामध्ये काय काय येतं तर हर्बॅरिया येतात, बॉटनिकल गार्डन्स येतात, म्युझियम्स येतं, बायोडायव्हर्सिटी पार्क्स येतात. हे डिटेलमध्ये पुढे बघूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असेच व्हिडिओ, जर तुम्हाला हा जर टॉपिक समजत असेल आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही बायोकिरण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. कारण खूप सारे विद्यार्थी व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईकच करत नाही. कारण व्हिडिओला लाईक केल्यानंतर मलाही पण समजतं की मुलांना व्हिडिओ आवडतायत आणि त्यांना अजून असे व्हिडिओ पाहिजेत. जर तुम्हाला ही पूर्ण बॅच जर जॉईन करायची असेल तर आपल्या बायोकिरण या ॲपवरती तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन बायोकिरण हे ॲप डाउनलोड करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला कंप्लीट बायोलॉजीचा सिलेबस, लाईन टू लाईन डिस्कशन, त्याचबरोबर MST CET साठी रिक्वायर्ड असलेले जेवढे काही चॅप्टर आहेत तर त्या चॅप्टरचे PYQ, MCQ प्रॅक्टिस सुद्धा करून घेणार आहेत. तर वेळ न दवडता विद्यार्थी मित्रांनो, बायोकिरण या ॲपला डाउनलोड करा आणि त्या ॲपमध्ये बॅच परचेस करा. विद्यार्थी मित्रांनो, खूप कमी फी मध्ये आपण बायोकिरण या ॲपवरती 11वी आणि 12वीचे ट्युशन्स ऑनलाईन आपण प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळे तुम्ही तिथे जाऊन या क्लासेसला परचेस करू शकता. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट की MST CET ची तयारी ही 11वी पासूनच आपल्या ॲपवरती करून घेतली जाते, ज्यासाठी प्रत्येक संडेला एक MST CET च्या धर्तीवरच एक टेस्ट घेतली जाते आणि त्या टेस्टचा फायदा मुलांना खूप होतो. आतापर्यंत खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतलेला आहे. तर तुम्ही सुद्धा ॲप डाउनलोड करून नवीन बॅच परचेस करू शकता आणि जे विद्यार्थी ही बॅच परचेस करतील त्यांना टेस्ट सिरीज प्रत्येक संडेची ही फ्री असेल. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे टॉपिक बघूया. बघा, आता एक एक हर्बॅरियम सारखंच जे काही टॅक्झॉनॉमिकल टूल्स आहेत किंवा एड म्हटलं जातं, तर त्याला प्रत्येकाला आपण डिस्कस करू. पहिलं आहे हर्बॅरियम. आता हर्बॅरियम काय बघा विद्यार्थी मित्रांनो, तर हर्बॅरियम म्हणजे एक असं एक शीट असतं, अशी एक शीट असते, एक कार्डशीट पेपर असतो. त्या कार्डशीट पेपरवरती आणि या कार्डशीट पेपरवरती आपण काय करतो, एखादं आपल्याला जे पाहिजे असलेलं किंवा स्टडी करायचं असलेलं जे प्लांट आहे तर ते आपण ड्राय करतो. सगळ्यात अगोदर आपण ते जंगलामधून किंवा जिथे कुठे मिळतंय तर तिथून ते घेऊन येतो. त्याला आपण पॉलिथिन बॅगमध्ये पॅक करतो, जेणेकरून ते सुकून जाऊ नये आपल्याला लॅबोरेटरी पर्यंत येऊपर्यंत. त्याच्यानंतर त्याला आपण प्रेस करून ठेवतो. दोन्ही साईडनी फिल्टर पेपर ठेवून किंवा ॲब्सॉर्बंट पेपर ठेवून त्याला आपण प्रेस करतो. प्रेस केल्यानंतर त्याच्यामधलं जे वॉटर कंटेंट आहे तर ते सगळं ते ॲब्सॉर्बंट पेपर काय करतात, ॲब्सॉर्ब करतात आणि प्रेस झाल्यामुळे ते सुकतात व्यवस्थित. बट त्याचे जे फिंगरप्रिंट्स असतात, म्हणजे जे काही त्याच्यावरती ठसे वगैरे असतील तर ते एक्झॅक्ट तसेच असतात. आणि ते झाल्यानंतर आपण त्याला या हर्बॅरियम शीटवरती चिटकवतो. ठीक आहे, तर याला म्हटलं तर हर्बॅरियम. आता याची एक स्टँडर्ड साईज असते. याची जी साईज आहे तर ती असते 11.5 टू 16.5 इंच. ही स्टँडर्ड साईज आहे, तर ही साईज तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघूया. पहिल्यांदा हर्बॅरियम जो वर्ड आहे, एकच असेल तर हर्बॅरियम म्हटलं जातं, मल्टिपल असेल तर त्याला हर्बॅरिया म्हटलं जातं. हा जो वर्ड आहे तर तो दिलाय पिटॉन डी टर्नफर्ट यांनी. त्यांचं जे फर्स्ट बुक पब्लिश झालं होतं एलिमेंट्स, तर त्या एलिमेंट्स ऑफ प्लांट्स या बुकमध्ये त्यांनी हर्बॅरियम हे वर्ड वापरला होता. हर्बॅरियम पहिल्यांदा जे बनवलं होतं इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट लुका घायनी हे प्रोफेसर होते, तर यांनी बनवलं होतं. सो हर्बॅरिया आर इफेक्टिव्ह टूल्स इन टॅक्झॉनॉमिक स्टडी. टॅक्झॉनॉमी स्टडी करण्यासाठी, म्हणजे एखादा प्लांट्स आयडेंटिफिकेशन करण्यासाठी, नॉमेनक्लेचर करण्यासाठी, क्लासिफिकेशन करण्यासाठी हर्बॅरियम हे बेस्ट टूल्स आहेत. कारण बघा, जेव्हा आपण ॲज अ स्टुडंट म्हणून एखाद्या जंगलामध्ये जातो, आपण सगळेच प्लांट ओळखत नाही. मग जेव्हा आपल्याला प्लांट ओळखीचेच नाहीयेत तर तेव्हा आपल्याला स्टडी करायचं असेल तर लिमिटेशन्स येतात. मग अशा वेळेस काय केलं जातं, तर आपण त्या प्लांटचा सॅम्पल किंवा आपण जर त्याचा हर्बॅरियम बनवलं आणि त्याचं जर एक्सपर्टकडे नेऊन जर दाखवलं की आम्हाला या प्लांट बद्दल इन्फॉर्मेशन सांगा, तर ते आपल्याला सांगू शकतात आणि आपल्याला जो स्टडी करायचा आहे तर तो पण स्टडी होऊ शकतो. आणि म्हणूनच हर्बॅरियम हा एक इम्पॉर्टंट टूल्स आहे
टॅक्झॉनॉमी स्टडी करण्यासाठी. तर हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्याची एक स्टँडर्ड साईज आहे जी मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे, तर ती लक्षात ठेवा. आता इथे बघा, इथे काहीतरी इन्फॉर्मेशन दिसतं. तर काय, तर इथे याला एक लेबल बॉक्स म्हटलं जातं. त्याच्यामध्ये खूप सारे गोष्टी हायलाइट केलेल्या असतात. काय काय करतात बघा, तर आपण कधी कलेक्ट केलं त्याची डेट, त्याच्यानंतर कुठून ते कलेक्शन केलं त्याचं प्लेस, म्हणजे कुठल्या गावातून केलं, कुठल्या जंगलातून केलं, कुठल्या ठिकाणाहून केलं तर त्याचं प्लेस. त्याचबरोबर त्याचं जर माहिती असेल तर क्लासिफिकेशन पण केलं जातं. त्याचं सायंटिफिक नेम, कॉमन नेम किंवा त्याची फॅमिली असं आपण तिथे मेन्शन करतो. त्याच्यानंतर जर आपण आणखीन त्यात काही गोष्टी ऍड करू शकतो, जसं की कलेक्टर नेम. कलेक्टर म्हणजे त्यांनी कुणाही ते कलेक्ट केलं तर त्याचं नाव तिथे टाकू शकतो. आणि आयडेंटिफिकेशन करणाऱ्याची सिग्नेचर पण तिथे असते. आणि याच पूर्ण हे राईट साईडला असतं, राईट कॉर्नरला, आणि याला म्हटलं आता लेबल. सो विद्यार्थी मित्रांनो, हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं एक टॅक्झॉनॉमिकल एड आहे, ते म्हणजे बॉटनिकल गार्डन. आता बॉटनिकल गार्डन का केले जातात, सगळ्यात महत्वाचं तर बॉटनिकल गार्डन म्हणजे बघा, आपल्याला जर काही प्लांट स्टडी करायचे असेल तर आपण प्रत्येक वेळेस जंगलामध्ये जाऊन, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला एखाद्या प्रॅक्टिकलसाठी प्लांट लागतो. आता ते प्लांट आणण्यासाठी प्रत्येक वेळेस जंगलात जाणं तर शक्य नाहीये. मग अशा वेळेस काय केलं जातं, तर ते जंगलामधून असलेलं प्लांट आपल्या गार्डनमध्ये, कॉलेजच्या गार्डनमध्ये असेल किंवा घरी बनवलेलं जे गार्डन असेल तर त्या गार्डनमध्ये लावले जातं. आणि असे जे प्लांट आहेत जे दुर्मिळ आहेत किंवा दुसरीकडचे प्लांट आहेत आणि आपण एका ठिकाणी स्टडी पर्पजसाठी लावले, तर त्याला म्हटलं जातं बॉटनिकल गार्डन. ज्याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या स्पेसीज, वेगवेगळ्या व्हरायटीज आपण कलेक्ट करतो वेगवेगळ्या एरियामधून, पूर्ण वर्ल्डच्या वेगवेगळ्या पार्टमधून, आणि ते लावले जातात. सो याला म्हटलं जातं इन व्हिओ मॅनर. इन व्हिओ म्हणजे नॅचरल कंडिशनलाच ग्रो केलंय. इन व्हिट्रो जर असतं तर लॅब कंडिशन म्हटलं असतं, पण प्लांट तर लॅबमध्ये जास्त आपण वाढवत नाही, नॅचरल कंडिशनमध्ये वाढतो. तो त्याला म्हटलं जातं इन व्हिओ मॅनर. आणि त्या प्लांटवरती लेबल पण केलेलं असतं. लेबलचा बोर्ड असतो की त्याच्यामध्ये सायंटिफिक नेम काय, कॉमन नेम काय. सो असे वेगवेगळे नावं त्याला दिलेले असतात. बघा इथे एक कोलकाता बॉटनिकल गार्डन मधलं एक बनियन ट्री दिलेलं आहे, ज्याचं एज जे आहे तर ते 255 इयर्स आहे. आणि हे खूप मोठं, जवळपास 2.5 हेक्टर मध्ये पसरलेलं हे बनियन ट्री आहे. आणि आपल्या इंडियामध्ये खूप जास्त सगळ्यात मोठं वाढलेलं हे बनियन ट्री आहे, जे बॉटनिकल गार्डन मध्ये कोलकात्याला आहे, इंडियन बॉटनिकल गार्डन मध्ये. आता बघा, इन 1543 फर्स्ट बॉटनिकल गार्डन वॉज एस्टॅब्लिश्ड बाय इटालियन प्रोफेसर लुका घायनी. तो या लुका घायनी यांनी पहिल्यांदा बॉटनिकल गार्डन तयार केलं होतं पूर्ण वर्ल्ड मधलं. कुठे केलं होतं, तर पिसा या शहरामध्ये, इटलीमध्ये केलं होतं. न्यूच आहे बघा, याच्यावरती खूप वेळेस क्वेश्चन आलेला आहे नीट या परीक्षेमध्ये. न्यू मध्ये, इंग्लंडमध्ये जे न्यू शहर आहे, तर त्या न्यू शहरामध्ये सगळ्यात मोठं, जगातलं सगळ्यात मोठं बॉटनिकल गार्डन आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 30,000 स्पेसिमन आहेत, म्हणजे प्रिझर्व केलेले प्लांट्स आहेत, आणि जवळपास 7 मिलियन हर्बॅरियम आहे. तर ह्या गोष्टी पण तुम्हाला माहिती पाहिजे. ह्या लुका घायनी यांनी पहिल्यांदा बॉटनिकल गार्डन डेव्हलप केलं होतं. ओके, ते लुका घायनी यांचा फोटो पण दिलेला आहे, तर लक्षात ठेवण्यासाठी ते पण तुम्हाला बुकमध्ये एक आयडिया म्हणून राहील. त्याच्यानंतर नेक्स्ट एक पॉइंट येतो, कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. म्हणजे या बायोडायव्हर्सिटीचं जतन कसं करायचं, संवर्धन कसं करायचं. सो बघा, बायोडायव्हर्सिटी इज अ डिग्री ऑफ व्हॅरिएशन. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, तर व्हॅरिएशन, विविधता, जैवविविधता ऑफ लाईफ फॉर्म्स इन अन इकोसिस्टम. ओके, सो बायोडायव्हर्सिटी इज इसेन्शियल टू मेंटेन इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी. प्रत्येक ऑर्गॅनिझम एकमेकांवरती डिपेंड आहे. जर सगळ्यांचा नंबर जर सारखा असेल तर एक बॅलन्स राहील. जर एकाच स्पेसिसचा नंबर वाढला, दुसरी स्पेसिसचा नंबर ऑटोमॅटिकली कमी होऊ शकतो. ओके, आणि म्हणून सगळ्यांनाच जपणं आपलं काम आहे. The extent of complexity and density of biodiversity can be regarded as measure of health of an ecosystem. जर आपल्याला इकोसिस्टम जर मेंटेन ठेवायची असेल तर आपल्याला सगळेच कॉम्प्लेक्स नेचर असलेले लिव्हिंग ऑर्गॅनिझम जपून ठेवावे लागतील. सो पॉप्युलेशन एक्सप्लोजन अँड ओव्हर एक्सप्लॉटेशन ऑफ रिसोर्सेस हॅज रिझल्टेड इन लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. जो काही लोकसंख्येचा विस्फोट आहे, आणि त्याच्यामुळे आपण काय करायला लागलोय, तर जे नॅचरल गोष्टी आहे तर त्या फक्त ओरबडून घेतोय, आपल्याला गरजेसाठी वापरतोय, जास्त गरजेपेक्षाही जास्त वापरतोय.
त्यालाच म्हटलं तर ओव्हर एक्सप्लॉयटेशन. आणि त्याच्यामुळे काय झालंय तर बायोडायव्हर्सिटी लॉस व्हायला लागली, अलार्मिंग रेटने खूप जास्त प्रमाणामध्ये. सो कन्झर्वेशन इन्व्हॉल्व अटेम्प्टिंग स्लो डाऊन, आणि त्याच्यामुळे कन्झर्वेशन जे आहे तर ते या गोष्टीला थोडंसं स्लो करतं, स्टॉप करतं किंवा रिव्हर्स करतं. सो नॅचरल हॅबिटॅट लॉस झाले, याच्यामुळे सुद्धा आपल्याला बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन करण्याची गरज पडली आहे खरं तर. आणि आपण कन्झर्वेशन जे करतो तर ते करतो इन सिटू कन्झर्वेशन. जर आपण नॅचरल हॅबिटॅटमध्ये जर एखादा, म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल एखादा टायगर आहे, ओके, आणि या टायगरला प्रोटेक्ट करण्यासाठी त्याचं पूर्णपणे फॉरेस्टच आपण प्रोटेक्ट केलं, ओके. जसं की ताडोबा अभयारण्य, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे ताडोबा अभयारण्य आहे त्याच्यामध्ये आपण टायगरला प्रोटेक्ट करतोय, पण त्याला आपण दुसरीकडे नेऊन प्रोटेक्ट केलं का? नाही. तर त्याच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये, त्याचा जो नैसर्गिक अधिवास आहे तर त्या अधिवासामध्येच त्याला प्रोटेक्ट केलंय. सो अशा टाईपचं जर कन्झर्वेशन असेल तर त्याला म्हटलं जातं इन सिटू कन्झर्वेशन, इन सिटू. पण जर सपोज मी त्या टायगरला तिथून काढलं आणि माझ्या एखाद्या झू मध्ये जर त्याला जर स्टोअर केलं किंवा त्याला तिथे जर कन्झर्व केलं, तर त्याला मात्र त्याच्या नॅचरल हॅबिटॅट पासून त्याला बाहेर काढलंय, आणि म्हणून त्याला म्हटलं जातं एक्स सिटू कन्झर्वेशन. बघा, या दोन्ही मधला फरक माहिती असू द्या, कारण याच्यावरती क्वेश्चन येत असतो. मागच्या स्टेट बोर्डला सुद्धा याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. सो वाय डज द लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी मॅटर? फॉर मेनी पीपल्स इट इज अ सिम्पल मोरल or ethical issue. We share our planet with a huge range of other organisms and we have no right to harm them. जर आपण इथिकली जर बघितलं तर जेवढा आपल्याला या पृथ्वीवरती जगण्याचा अधिकार आहे तर तेवढाच त्या ऑर्गॅनिझमला पण आहे. कुठल्याही ॲनिमलला, कुठल्याही प्लांटचा तेवढाच अधिकार आहे जगण्याचा जेवढा आपला अधिकार आहे. आणि म्हणून बायोडायव्हर्सिटी मेंटेन करणं सगळ्यांचं काम आहे. कारण जर एखादी व्हरायटी जर लॉस जर झाली तर त्याचा अफेक्ट पूर्ण इकोसिस्टीमवरती होतो. म्हणजे बघा, सिंपल एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल एक जंगल आहे, त्या जंगलामध्ये खूप सारे ग्रासेस आहेत, ओके, खूप सारे ग्रासेस आहेत. त्या ग्रासेसवरती डिपेंड असलेले डिअर आहेत, त्या डिअरवरती डिपेंड असलेले टायगर आहेत, ओके. जर हा टायगर जर या फॉरेस्ट मधून जर नाहीसा जर झाला तर डिअरचा नंबर खूप जास्त वाढेल, आणि डिअरचा नंबर वाढला म्हणजे हरणांचा नंबर जर वाढला तर गवताचा नंबर कमी होईल, आणि गवत संपल्यानंतर हरिण सुद्धा मरून जाईल. म्हणजे फॉरेस्ट कोलॅप्स होऊन जाईल, पूर्णपणे फॉरेस्ट इकोसिस्टीम कोलॅप्स होऊन जाईल. आणि म्हणून एखाद्या इकोसिस्टीम मध्ये टॉप कार्निव्होर किंवा टॉप कंझ्युमर असणं खूप गरजेचं आहे. सगळेच ऑर्गॅनिझम असणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक ऑर्गॅनिझम हा कुणावर तरी डिपेंड असतो, आणि म्हणून आपण बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे. बघा, पुढचं एक टॅक्झॉनॉमिकल एड आहे तर ते म्हणजे म्युझियम. आता म्युझियम म्हणजे काय? तर ज्याला आपण संग्रहालय असं म्हणतो. तर हे म्युझियम मध्ये काय, तर वेगवेगळे ऑर्गॅनिझमचं कलेक्शन केलेलं असतं, प्रिझर्वेशन केलेलं असतं, अॅनिमल किंवा प्लांटच्या स्पेसिमन तिथे स्टोअर केलेले असतात. जनरली आपण अॅनिमल किंवा प्लांटचे ज्या डेड बॉडीज आहेत तर त्या प्रिझर्व करतो फॉर्मॅलिन मध्ये. फॉर्मॅलिन काय, तर फॉर्मलडिहाइडचं पर्सेंट सोल्युशन आहे. जसं की 10% असेल, 40% असेल फॉर्मलडिहाइड, तर त्याला आपण फॉर्मॅलिन म्हणतो. आणि या फॉर्मॅलिन ट्रान्सपरंट जारमध्ये तर त्या ऑर्गॅनिझमला ठेवतो आणि फॉर्मॅलिन टाकतो, जेणेकरून ती बॉडी जी आहे तर ती प्रिझर्व होते, ॲज इट इज राहते. आणि त्या जारला आपण लेबल करतो, जेणेकरून नेक्स्ट जे स्टडी करण्यासाठी येतात तर त्यांना त्याचा स्टडी करणं इझी होऊन जातं. मग त्याच्यामध्ये आपण काही ॲनिमल करू शकतो, काही प्लांट्स करू शकतो. सो काही लार्ज ॲनिमल असेल लाईक बर्ड्स, मॅमल्स, यांना जनरली स्टफ करून ठेवतात आणि प्रिझर्व करतात. तो यांची जे काही प्रिझर्वेशनची जी स्टडी आहे तर त्या स्टडी करण्याच्या ब्रांचला म्हटलं जातं टॅक्झिडर्मी. So taxidermy is the science or study the preservation. So specimen in dried form are also kept in museum. ड्राईड फॉर्म मध्ये असलेले एखादे स्पेसिमन सुद्धा म्युझियम मध्ये स्टोअर केले जातात. वी कॅन इवन फाइंड सिस्टमॅटिक्स कलेक्शन ऑफ शेल, स्केलेटन ऑफ ॲनिमल्स, इन्सेक्ट बॉक्सेस इन म्युझियम. सो काही ऑर्गॅनिझमचे शेल म्हणजे कवर्स ठेवले जातात, काही ऑर्गॅनिझमचं स्केलेटन ठेवलं जातं. जसं की आता आपल्याकडे खूप साऱ्या मूव्हीमध्ये तुम्ही बघितलं असेल की एखाद्या म्युझियम मध्ये डायनासोरचं स्केलेटन ठेवलेलं आहे, कारण आता डायनासोर आपल्याकडे नाहीये, पण त्याचं स्केलेटन मात्र खूप साऱ्या म्युझियम मध्ये अवेलेबल आहे.
सो स्केलेटन म्हणजे त्यांचा जो सांगडा आहे तर तो ठेवला जातो. काही इन्सेक्टचे बॉक्स ठेवले जातात. इन्सेक्ट त्या बॉक्समध्ये इन्सेक्ट पिनअप करून ठेवले जातात. सो बायोलॉजिकल म्युझियम इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आर रेफरन्स हब ऑफ बायोडायव्हर्सिटी स्टडी. बायोडायव्हर्सिटी स्टडी करण्यासाठी जे म्युझियम आहे तर एक मोठा हब आहे. बघा इथे खूप सारे इथे एक म्युझियमचा फोटो आहे. इथे बघा इथे एक गेंडा ठेवलेला दिसतोय, एक शिंगी गेंडा दिसतोय. त्याच्यानंतर इथे खूप सारे ऑर्गॅनिझम ठेवलेले दिसतात. इथे या बॉक्समध्ये पण लावलेले दिसतात. काही इथे बघा इथे रॅक केलेले आहेत तर त्याच्यामध्ये पण ठेवलेले आहेत. सो असे खूप सारे म्युझियम खूप साऱ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये असतात. त्याच्यानंतर पुढचं एक आहे झुलॉजिकल पार्क. आता झुलॉजिकल पार्कमध्ये काय केलं जातं तर त्यालाच आपण झू पण म्हणतो. जनरली लहान मुलांसाठी किंवा शहरातल्या सगळ्याच लोकांसाठी झू हे एक अट्रॅक्टिव्ह पॉइंट असतो बायोडायव्हर्सिटीच्या जवळ जाण्याचा. सो इथे काय केलं जातं तर अॅनिमल्स आर केप्ट इन कॅप्टिव्हिटी म्हणजे त्यांना सांभाळलं जातं, बंदिवासात ठेवून सांभाळलं जातं ऍक्च्युली. पण त्यांना नॅचरली इन्व्हायरमेंट देण्याचा प्रयत्न केला जातो. बघा इट प्रोव्हाइड कंडिशन सिमिलर टू दिअर नॅचरल हॅबिटॅट. मात्र हे कसं आहे तर एक्स सिटू मी मगाशीच तुम्हाला सांगितलं एक्स सिटू म्हणजे आहे त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये त्यांना वाढवलं नाहीये तर त्यांच्यासाठी आर्टिफिशियल हॅबिटॅट तयार केलाय, त्यांना तिकडून इकडे आणलंय आणि इथे त्यांना प्रोटेक्ट केलंय, इथे त्यांना कन्झर्व केलंय. पण आहेत त्या कंडिशनच्या ते बाहेर आलेत म्हणून त्याला म्हटलं तर एक्सिटू कन्झर्वेशन. इन झू नॅचरलिस्ट कॅन स्टडी फूड हॅबिट अँड बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम. आणि जनरली इथे काय केलं जातं तर नॅचरलिस्ट काय करतात तर एखाद्या ऑर्गॅनिझमचं फूड हॅबिट काय, ते काय खातात, कसं खातात किंवा त्यांचं बिहेवियर कसं आहे तर हे स्टडी करतात. ओके, तर इथे एक फोटो दिलेला आहे बघा एक झुलॉजिकल पार्कचा. तर हे एक्सिटू कन्झर्वेशनचं एक एक्झाम्पल आहे. देन आणखी पण खूप सारे जसे की फ्लोरा मॅन्युअल्स. फ्लोरा म्हणजे काय तर एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये असलेले जेवढे काही प्लांट आहे तर त्याची लिस्ट. सो त्याला म्हटलं तर फ्लोरा. त्याच्यानंतर मॅन्युअल्स. मॅन्युअल्स म्हणजे इथे सुद्धा आपण खूप साऱ्या प्लांटची अॅनिमलची लिस्ट असते, त्यांचे कॅरेक्टर्स आहेत. त्याच्यानंतर मोनोग्राफ्स. मोनोग्राफ्स जो आहे तर तो एका सिंगल स्पेसिसचे खूप सारे फोटोग्राफ्स असतात. सो त्याला म्हटलं तर मोनोग्राफ्स. अँड कॅटलॉग. कॅटलॉग मध्ये लिस्ट असते खूप साऱ्या ऑर्गॅनिझमची आणि ती अरेंज केलेली असते A to Z पर्यंत. Are some other tools to maintaining biodiversity record. So flora is the plant life occurring in a particular area on time. So त्या पर्टिक्युलर एरियामध्ये पर्टिक्युलर टाइम मध्ये तिथे कुठले कुठले प्लांट्स होते तर त्याची जी लिस्ट आहे तर त्याला म्हटलं तर फ्लोरा. मोनोग्राफ पण दिलाय बघा. मोनोग्राफ डिस्क्राईब एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप वेर ॲज मॅन्युअल प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन. मॅन्युअल मध्ये इन्फॉर्मेशन असते. सो कीज अबाउट आयडेंटिफिकेशन ऑफ स्पेसिस फाउंड इन अ पर्टिक्युलर एरिया. की सुद्धा असते जे एका पर्टिक्युलर एरियामध्ये सापडणारे प्लांट्स आपण कसे ओळखू शकतो तर त्याचं एक आयडेंटिफिकेशनची हिंट असते. त्याचबरोबर काही बायोडायव्हर्सिटी पार्क सुद्धा असतात. सो इट इज इकॉलॉजिकल असेंब्लेज ऑफ स्पेसीज दॅट फॉर्म सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटीज ऑन डिग्रेडेड और बॅरन लँडस्केप. म्हणजे जी एखादी अशी जागा असेल जिथे काहीच उगत नाहीये सो तिथे आपण एखादा बायोडायव्हर्सिटी पार्क तयार करू शकतो. एक्झाम्पल लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क घुरेघर महाबळेश्वर. हे नाव लक्षात ठेवा. महाबळेश्वरला हा पार्क बायोडायव्हर्सिटी पार्क तयार केलेला आहे. सो दिस पार्क इज द बेस्ट मॉडेल फॉर कन्झर्वेशन ऑफ नॅचरल हेरिटेज इन अर्बन लँडस्केप. जे गावामध्ये खेड्यांमध्ये अशा खूप साऱ्या जमिनी असतात जिथे आपण बायोडायव्हर्सिटी पार्क तयार करू शकतो. सो सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज हेल्पफुल टू अंडरस्टँडिंग द इंटर रिलेशन्स. आपण क्लासिफिकेशन कशासाठी करतो तर ते एकमेकांवरती कुठे कुठे डिपेंड असतात, कोण कुणावरती डिपेंड आहे किंवा त्यांचे फूड हॅबिट काय क्लासिफिकेशन करण्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे. ओके, इन ऑर्डर टू अंडरस्टँड interrelations between organism and maintain harmony on planet Earth, study biodiversity is a must. सो बायोडायव्हर्सिटी स्टडी करणं खूप गरजेचं आहे कारण आपण आपल्या पृथ्वीची आपल्या वसुंधरेची काळजी घेऊ शकतो आणि आपली बायोडायव्हर्सिटी मेंटेन करू शकतो. एक सायंटिस्टचं इथे थोडंसं डिस्क्रिप्शन दिलंय आपल्याला आपल्या बुकमध्ये, डॉक्टर SP आगरकर. आता आगरकर म्हटले की आपल्याला भरपूर वेळेस आठवतं ते म्हणजे पुण्यामध्ये असलेली आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट, जी की पूर्ण जगामध्ये आपल्या रिसर्चनी नावाजलेली आहे. ऍक्च्युली त्या या आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटला जे नाव दिलंय तर ते डॉक्टर SP आगरकर यांच्यावरूनच दिलंय. सो इट इज ही वॉज द बेस्ट वन ऑफ द लिडिंग बॉटनिस्ट ऑफ इंडिया. एक महत्वाचे बॉटनिस्ट होते इंडियामधले.
यांचा जो जन्म आहे तर तो नोव्हेंबर 1884 मध्ये झालाय, मालवण महाराष्ट्रामध्ये. आणि त्यांनी खूप सारी बायोडायव्हर्सिटी, जी वेस्टर्न घाटावरची बायोडायव्हर्सिटी आहे तर तिला स्टडी केलं. सगळ्यात महत्वाचे म्हणजे काही स्पेसिस जसं की फ्रेश वॉटर जेलीफिश, फ्रेश वॉटर मध्ये असलेले जेलीफिश. त्यांनी सांगितलं की जसे आफ्रिकामध्ये जेलीफिश आहेत तर तसेच इंडियामध्ये सुद्धा आहेत. आणि त्यांच्या त्या फाइंडिंग नेचर या जर्नलमध्ये, हे नेचर हे जगातलं सर्वोत्तम जर्नल आहे, तर या जर्नलमध्ये 1912 मध्ये पब्लिश झालं होतं. आणि त्यासाठी त्यांना मदत केली होती त्यांचे गाईड सुपरिटेंडंट डॉक्टर आनंडले. आनंडले डॉक्टर आनंडले यांनी त्यांना मदत केली होती, जे कोलकाता म्युझियमचे इंडियन म्युझियम इन कोलकाता त्याचे सुपरिटेंडेंट होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी खूप सारं काम केलं आणि त्यांच्या नावावरूनच मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये त्यांच्या नावाने दिलेली आहे. आता लास्ट पॉइंट आहे आपला की. आता की काय, तर की एक टॅक्झॉनॉमिकल एड आहे ज्याच्यामध्ये हिंट दिली जाते ते प्लांट ओळखण्याची. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल सांगतो, जसं की प्लांट. ठीक आहे, आता प्लांट ओळखण्यासाठी काय, तर इथे कॅरेक्टर दिलेले असतात: ग्रीन, नॉन मुव्हेबल, किंवा फोटोसिंथेटिक. ओके. त्याच्यानंतर जर प्लांट जर दिले तर याच्यामध्ये परत सपोज दोन कॅरेक्टर केले, सीडेड, नॉन सीडेड. आता सीडेडला म्हटलं फॅनोरोगॅम्स, आणि इकडे म्हटलं क्रिप्टोगॅम्स. ओके. आता बघा, फॉर एक्झाम्पल असे की आहे. आता आपल्याला प्लांट तर कळाले, ते ग्रीन आहे, नॉन मुव्हेबल आहे किंवा फोटोसिंथेटिक आहे म्हणून आपण त्याला प्लांट म्हटलं. पण कुठलं प्लांट आहे, मग त्याला सीड येतात का, म्हणजे बी येतं का, तर बी येत असेल तर फॅनोरगॅम्स, जर नसेल येत तर क्रिप्टोगॅम्स. म्हणजे बघा, हे दोन्ही एकमेकांच्या अपोजिट आहे. सो याला म्हटलं तर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. बघा, इथे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर दिले जातात. एक आपण ऍक्सेप्ट करतो, दुसरा आपण रिजेक्ट करतो. आणि याच्यावरून आपण ते प्लांट कुठलं आहे तर ते आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. आता इथे जसं दिलंय सीडेड, नॉन सीडेड, तर यांना एक म्हटलं आता लीड. ओके. आणि या लीड वरून आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो ते प्लांट कसं आहे. आता याचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं ते आपण पुढच्या चॅप्टरमध्ये, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन नावाचा जो चॅप्टर आहे, तर त्याच्यामध्ये आपण स्टडी करू. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि तुमच्या 11वीच्या सिलेबस मधला हा सगळ्यात छोटा चॅप्टर आहे, हा चॅप्टर पण आपल्या इथे संपलाय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बायोलॉजीच्या रिलेटेड घेऊन येईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, बायोकिरण हे युट्यूब चॅनल जसं आहे तसंच बायोकिरण हे एक ऍप पण आहे. तुम्ही प्ले स्टोअर वरती जाऊन बायोकिरण ऍप डाउनलोड करू शकता. ऍप डाउनलोड करण्यासाठी कुठलाही अ, पैसे द्यावे लागत नाहीत. फ्रीमध्ये ऍप डाउनलोड करू शकता, रजिस्टर करू शकता, आणि त्यामध्ये असलेलं फ्री कंटेंट ऍक्सेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टरच्या नोट्स, डिजिटल नोट्स मी बायोकिरण या ऍप वरती अपलोड केलेल्या आहेत. त्याचबरोबर स्टेट बोर्ड पॅटर्नची काही एक्झरसाइज सुद्धा त्या नोट्सच्या खाली दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बायोकिरण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बायोकिरण ऑफिशियल नावाचं टेलिग्राम चॅनल सुद्धा आपलं आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुप पण आहे, तर तुम्ही त्यालाही जॉईन करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, हॅपी लर्निंग, बाय बाय.